मस्त गरमागरम असे टम्म फुगलेले खमंग खुसखुशीत मटार पराठे छान काठापर्यंत आणि भरगच्च सारण असलेले हे मटार पराठे करणे एकदम सोपे आणि झटपट रेसिपी मी तुम्हाला इथे दाखवत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी करुणाच किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर बघूया कसे करायचे मटार पराठे. तर पराठे करण्यासाठी आधी आपण मटार सोलून घेणार आहे. दाणे काढून घेतल्या एका भांड्यात पाणी उकळून घ्यायचं आणि त्यामध्ये मटार घालून घ्यायचे आहे. तर मटार उकळून द्यायचे. एक उकळी आल्यावर गॅस बंद करून घेणार आहे आपण आणि हे मटार थंड करून घ्यायचे आहे. आणि 4-5 मिरच्या, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि छोटा आल्याचा तुकडा आणि कोथिंबीर आणि मटार आणि थंड झालेले मटारचे दाणे त्यामध्ये टाकून आपण जाडसर असं वाटून घेणार आहे. आणि कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं आणि धने आणि बडीशेप अशी जाडसर कुटून घेतली आहे ती टाकून द्यायची आणि तडतडू द्यायची. आणि त्यामध्ये आपण दाणे वाटून घेतले होते ते टाकून त्यामध्ये हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालून आणि कोथिंबीर घालून आपण हे थोडं होऊ देणार आहे आणि हे थंड करायला बाजूला ठेवून द्यायचं आहे. तर आपण पराठे करण्यासाठी पीठ मळून घेत आहे. तर गव्हाचं पीठ घ्यायचं, त्यामध्ये हळद आणि थोडी कोथिंबीर आणि मीठ घालून हे पीठ छान मऊसूत असं मळून घेणार आहे आपण. आणि छान पीठ मळून घेतलं आहे. पराठा आपण लाटून घेणार आहे. त्यासाठी आपण ही अशी वाटी तयार करून घ्यायची आणि त्यामध्ये भरपूर असं खूप सारं सारण भरून आपण इथे पराठा लाटून घेणार आहे. असं छान दाबून घ्यायचा पराठा, म्हणजे फुटत नाही. वरून असा दाबून घ्यायचा, लॉक करून घ्यायचं त्याला आणि पीठ लावून आपण छान पातळ असे पराठे इथे लाटून घेणार आहे. एकदम छान आणि खुसखुशीत खमंग असे पराठे इथे तयार होतात. छान खरपूस रंगावर हे भाजून घेणार आहे आपण. इथे मी तुपाचा वापर केला आहे. तुम्ही इथे तेल किंवा बटर लावून पण पराठे करू शकता. तर एकदम छान खुसखुशीत असे पराठे इथे तयार होतात. पराठे तुम्ही दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत खाऊ शकता. तर एकदम छान असे पराठे इथे तयार आहेत. तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि साध्या सोप्या रेसिपीसह.